महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, हे श्याम मानव कोण? यांना कोणी अधिकार दिला? कोणी आंबेडकरांचं नाव घ्यायचं आणि कोणी घ्यायचं नाही? हे प्रशस्त्री पत्र वाटण्याचा अधिकार यांना कोणी दिला? इथपर्यंत बोलण्याचा अधिकार त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या राज्यघटनेनंच दिलेला आहे. पण पुढे जे ते वाक्य म्हणाले त्याबद्दल मला बोलावं लागतं. ते असं म्हणाले की आजकाल श्याम मानवला कोणी विचारत नाही म्हणून केवळ प्रसिद्धी करता ते असली काही वक्तव्य करत असतात. देवेंद्रजी, तुमचा जन्म 70 सालचा. 77-78 मध्ये मी तुमच्या वडिलांसोबत दणकून जनता पार्टीचा प्रचार 4-5 जिल्ह्यांमध्ये केला. तेव्हाही मी प्रसिद्ध व्यक्ती होतो, वक्ता होतो. तुमचंच आरएसएसचं मुखपत्र तरुण भारत यामध्ये मी 4 वर्ष कॉलम लिहित होतो, त्याचा पत्रकार होतो आणि मला अतिशय प्रसिद्धी मिळत होती. त्या काळामध्ये मी कुठेही व्याख्यानाला गेलो तर लोक मला पाहायला यायचे, कारण चेहरा ओळखू देत नाही. वृत्तपत्रात वाचताना आम्ही फोटो छापायचो नाही त्या काळामध्ये. तर हा माणूस कोण आहे ज्याचा आपण एवढं वाचतो, ज्याचे लेख जपून ठेवतो, तो कोण आहे म्हणून पाहायला यायचे. तेव्हाही मी प्रसिद्ध होतो. मनोहरमध्ये मी नोकरी करताना संपूर्ण महाराष्ट्रभराकरता लेखन करत होतो. महाराष्ट्रभर भाषणं देत होतो. लोक मला प्रचंड ओळखत होते. आणि 83 साली जेव्हा अंधश्रद्धा निर्मूलनची चळवळ सुरू केली 82च्या डिसेंबरमध्ये, तेव्हापासून पहिल्या 5 वर्षामध्ये मी महाराष्ट्रातला कानाकोपरा ढवळून काढलेला आहे. गावागावात पोचलेलो आहे. अख्खा महाराष्ट्र आणि आजूबाजूचे 4-5 प्रांत मला ओळखतात. म्हणजे 77 पासून तर 85 पर्यंत या कालावधीमध्ये अख्खा महाराष्ट्र आणि देशांमधले अनेक प्रांत मला ओळखायला लागले होते. त्या काळामध्ये तुम्ही चड्डी घालून शाळेमध्ये जात होता. ज्या काळामध्ये तुम्ही चड्डी घालत होता त्या काळामध्ये मी प्रसिद्ध माणूस होतो. प्रसिद्धीचं मला सांगू नका. मी स्वतः पत्रकार राहिलेलो आहे. लोकांना खूप प्रसिद्धी दिली आहे. अतिप्रसिद्धीने माणसं कशी होतात आणि त्यांना कशी छपासकी बिमारी लागते हे मला उत्तम कळतं. आणि त्या पद्धतीचा रोग आपल्याला लागू नये याची अतिशय उत्तम काळजी आजपर्यंत मी घेतलेली आहे. मित्रांनो, अशोक खरात सोबत निवांत गप्पा मारत बसणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल न बोललेलं बरं. महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये देवेंद्र फडणवीस यांची तुलना कोणासोबत होऊ शकते तर फक्त आणि फक्त एकनाथ शिंदे यांच्याबरोबर. दोघंही अगदी एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. लक्षात घ्या. यांना छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, शाहू महाराज, बाबासाहेब आंबेडकर, संविधान याच्याशी काही देणं घेणं नाही. फक्त स्वतःची प्रसिद्धी, पद, पैसा, प्रतिष्ठा यासाठीच यांचं काम आहे. मित्रांनो, ठीक आहे, एकनाथ शिंदे थोडं ॲडव्हान्स लेवलला असतील किंवा कार्यकर्त्यांचं जे काम आहे, विकासाचं जे काम आहे त्या बाबतीत जास्त पुढाकार घेणार असतील किंवा लोकांच्या ज्या अन्य समस्या आहेत, दैनंदिन दवाखान्याच्या असतील किंवा अन्य समस्या या सोडवण्यामध्ये एकनाथ शिंदे अग्रेसर असतात. विकासाच्या राजकारणामध्ये एकनाथ शिंदे यांची भूमिका अत्यंत स्वागतार्ह आहे. विकासाच्या राजकारणामध्ये देवेंद्र फडणवीस यांची भूमिका सुद्धा स्वागतार्ह आहे. याच्याबद्दल आमच्या मनामध्ये कसलंही दुमत नाही. कारण मी अनेकदा सांगितलेलं आहे, सरकार कोणाचंही असो, एकनाथ शिंदे असो, देवेंद्र फडणवीस असो, उद्धव ठाकरे असो, काँग्रेस असो, भ्रष्टाचार हा 5वीला पुंजलेला आहे. पार ऑफिसमध्ये खालच्या लेवलपासून वरच्या लेवलपर्यंत टक्केवारी, भ्रष्टाचार सगळं फिक्स ठरलेलं आहे. टक्केवारीमध्ये वाढ होईल, कमी होईल, जास्त होईल, परंतु भ्रष्टाचारामध्ये कसलाही फरक होत नाही. त्यामुळे मित्रांनो, सध्या येथे मुद्दा हा सगळ्यात महत्त्वाचा संविधानाचा आहे. सर्वांना समान हक्क आणि अधिकार भेटण्याचा आहे. सर्वांना समान न्याय भेटण्याचा आहे. परंतु येथे सर्वांना समान न्याय नाही, संविधानाची अंमलबजावणी नाही. सगळ्यात महत्त्वाचं काय असतं, लोकांचा आवाज ऐकला जावा, लोकांना न्याय भेटावा. लोकांना जर आपल्यावर अन्याय झाला तर दाद मागता यावी. आणि अशा म्हणजे संविधानाला अजिबातच मानत नाही अशी भूमिका देवेंद्र फडणवीस यांची आहे. आणि त्यामुळे श्याम मानव यांनी दिलेलं उत्तर अत्यंत योग्य आहे. श्याम मानव, लक्षात ठेवा, माझा काही त्यांचा परिचय नाही, काही नाही, परंतु एकंदर मी त्यांची जी भाषणं ऐकली आणि पाहिली त्यामध्ये 100% कळतं की हा माणूस वारकरी साधू संतांचा, महामानवांचा खऱ्या अर्थाने वारसदार म्हणून शोभतो.
खरं तर जे काम वारकरी संप्रदायाने करणं गरजेचं आहे ते काम श्याम मानव करताना दिसत आहेत. आणि त्यामुळे जो माणूस, लक्षात ठेवा त्यांची जात कोणती काय कोणती आम्हाला काही देणं घेणं नाही, जो माणूस विचाराने वारकरी साधू संतांचं काम करत असेल, समाज जागृतीचं काम करत असेल, अशा माणसाला सपोर्ट केला पाहिजे हे लक्षात घ्या आणि आपलं मत नक्की कळवा. रामकृष्ण हरी. जय जगद्गुरू. जय शिवराय. जय भीम.